नमस्कार मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षा आणि विषय इंग्रजी यामध्ये आज आपण जो घटक पाहणार आहोत, युनिट पाहणार आहोत, व्होकॅब्युलरी यामध्ये सब युनिट आहे रायटिंग फॅमिलियर रिलेटेड वर्ड्स विथ द गिवन क्लूज अँड पिक्चर्स। बघा मित्रांनो, यामध्ये सॅम्पल क्वेश्चन कसे असतात आणि त्यांचा सराव आपण या ठिकाणी करून घेणार आहोत। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह रिलेटेड विथ द सर्कस। आता सर्कसशी संबंधित शब्द आपल्याला ठिकाणी शोधायचा आहे। पॉटर, डॉक्टर, पेंटर आणि जोकर। तर सर्कसमध्ये काम करणारा जो व्यक्ती आहे तो जोकर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। बघा ऑप्शन, प्रश्न दुसरा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन रिलेटेड टू द गिवन पिक्चर। हे चित्र बघायचं आहे, मगरीचे चित्र आहे आणि मगरला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? करेक्ट, क्रोकोडाईल। ऑप्शन नंबर 3। बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3, चूज द करेक्ट मिसिंग लेटर। बघा करेक्ट मिसिंग लेटर म्हणजे गाळलेला अक्षर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह टू मेक मिनिंगफुल वर्ड्स। ऑलरेडी पिक्चर दिलेले आहेत, यांचे आपल्याला इंग्लिशमधील नाव माहीत असणं गरजेचे आहे। त्यांचे स्पेल आपण या ठिकाणी अगोदर लिहून घ्यायचे आहेत मित्रांनो। बघा या ठिकाणी आपण कॅमल, CAMEL, बघा सी आणि ई, म्हणजे नंबर 1च्या ग्रुपमध्ये काय असणार आहे? सी आणि ई असणार आहे। त्यानंतर बघा BALL म्हणजे LLOON बलून, म्हणजे AL दुसरा गट असणार आहे आपला। तिसरा गट बघा या ठिकाणी गार्लिक, GARLIC म्हणजे गार्लिक LIC, आणि हा कॅबेज CABBGAE म्हणजे AB। तर बघा सुरुवात काय करायची? पहिल्या गटापासून करायची। कोणत्या पर्यायाची सुरुवात CE झालेली बघायची। हा पर्यायाची सुरुवात CE नाही आहे, म्हणजे हे आपलं उत्तर नाही, कॅन्सल। या पर्यायाची सुरुवात CE आहे, मग आता दुसरा शब्द चेक करायचा। AL आहे, करेक्ट। तिसरा शब्द या ठिकाणी LC तो पण आहे, आणि चौथा शब्द आहे AB, म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर सापडलेलं आहे। पुढचे पर्याय आपल्याला तपासण्याची गरज नाही। अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि जर तुमच्याकडनं सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। बघा आता क्वेश्चन 4, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज, म्हणजे योग्य पर्याय आपल्या ठिकाणी निवडायचा आहे। अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्यायी शब्द आपल्याला निवडायचे। बघा व्हेकल, सी रिलेटेड ट्रक आणि स्कूटर ही दोन्ही पण वाहनं आहेत, बरोबर आहे। त्यानंतर स्कूल, व्हॅली आणि ओशियन शाळेशी संबंधित शब्द नाही आहे। बघा फ्रूट्स, पंपकिन, कॅप्सियम हे फ्रूटशी संबंधित शब्द नाही आहे। शॉप, क्लासरूम दुकानाशी संबंधित नाही आणि पिकनिक पण नाही। मग या ठिकाणी व्हेकलशी संबंधित योग्य शब्द ट्रक आणि स्कूटर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे। बघा आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर 5 बघा गेस करायचा आहे। इफ बस, बस स्टॉप, देन एरोप्लेन, मग एरोप्लेनशी संबंधित कोण आहे किंवा कोणती वस्तू आहे? तर करेक्ट एअरपोर्ट, जिथे एरोप्लेन थांबतं, जिथे एरोप्लेन लँड होतं त्या ठिकाणाला एअरपोर्ट म्हणतात। जिथे बस मिळते आपल्याला त्याला आपण बस स्टॉप म्हणतात। आता पुढचा प्रश्न आपण बघूया। प्रॅक्टिस क्वेश्चन या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर प्रॅक्टिस क्वेश्चनमध्ये बघा आता प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवताना तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ स्टॉप करायचा आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे। जर तुम्ही मिळवलेलं उत्तर कमेंट करा आणि नंतर पुन्हा व्हिडिओ प्ले करून उत्तर योग्य आहे किंवा नाही तुम्ही ती तपासून बघा, जेणेकरून तुमचा सरावसुद्धा होईल। बघा सिलेक्ट 2 करेक्ट पेअर्स ऑफ द वर्ड्स, या ठिकाणी शब्दांच्या 2 योग्य जोड्या आहेत त्या शोधायच्या फक्त आपल्याला। बघा प्लॅन्ट्स आणि विंग्स ही रॉंग जोडी आहे। बर्ड आणि बिक्स म्हणजे पक्षाला चोंच असते ही योग्य जोडी आहे। की आणि गन ही सुद्धा या ठिकाणी रॉंग जोडी आहे। ट्री आणि ट्रंक ही सुद्धा या ठिकाणी योग्य जोडी आहे। म्हणजे योग्य जोड्या कोणत्या आहे बघा या ठिकाणी आपल्याला जर शोधायचं असेल तर B, 2B आणि 4D हे पर्यायामध्ये कुठे आहे? नंबर 1ला नाही, 2ला नाही, 3ला सुद्धा नाही, 4ला मात्र आहे बघा 2B आणि 4D। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर जे आहे तर हे असणार आहे पर्याय क्रमांक 4। बघा आता पुढे पाहूया। सिलेक्ट द वर्ड्स
रिलेटेड विथ द गिव्हन पिक्चर. ह्या चित्राशी संबंधित शब्द तुम्हाला निवडायचा आहे. चित्र जर बघितलं तर गरुड पक्षाचे चित्र आहे आणि गरुडाला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, ईगल म्हणतो. करेक्ट. बघा आपल्याला पक्ष्यांची नावं ही पाठ करावी लागणार आहे. आपण मराठी मीडियम किंवा सेमी मीडियममधून असाल तर आपल्याला या इंग्लिश विषयासाठी थोडीशी विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे आणि तुम्ही नियमितपणे व्हिडिओच्या माध्यमातून आपण अधिकच्या सराव ठिकाणी करून घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करा व चॅनलवरचे नियमित अपडेट तुम्हाला मिळत राहतील. बघा, चूज द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ज. आता या ठिकाणी आपल्याला इनकरेक्ट पेअर निवडायची आहे. बॉल, ग्लास, हे काय कशाचं चित्र आहे बघा, तर हे सनचं चित्र आहे. इथं मून न देता सन असायला हवं होतं, बरोबर आहे, कारण सूर्याचं चित्र आहे, मात्र शब्द मून दिलेला आहे. स्टार करेक्ट आहे. म्हणजे आपल्याला इनकरेक्ट म्हणजे चुकीचं, एवढं लक्षात राहू द्या. इनकरेक्ट ऑप्शन निवडायचा आहे, तर पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे. बघा आता प्रश्न 4, आयडेंटिफाय द करेक्ट वर्ड. करेक्ट बघा, आता योग्य शब्द निवडायचा आहे. करेक्ट वर्ड फॉर द गिव्हन पिक्चर म्हणजे दिलेल्या चित्रासाठी. जसं या चित्रासाठी कॅप आहे, तसं हे चित्र कशाचं आहे बघा, आपण त्याला मराठीमध्ये इस्त्री म्हणतो, त्याला इंग्लिशमध्ये आयर्न हा शब्द आहे. ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी परफेक्ट बसतं, म्हणजे हेच तुमचं उत्तर असायला हवं. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 5 बघा, काय क्वेश्चन नंबर 5, तर क्वेश्चन नंबर 5 आहे चूज द करेक्ट मिसिंग लेटर्स. करेक्ट म्हणजे योग्य, मिसिंग लेटर्स म्हणजे गाळलेले अक्षर, फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ज टू मेक मिनिंगफुल वर्ड्स. बघा खालील पर्यायातून, अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्यायातून अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी आपल्याला गाळलेले अक्षर शोधायचे आहेत. सरळ सरळ आपल्याला हे चित्र पाहायचे आणि चित्राचं स्पेलिंग आठवायचे आहेत. हे चित्र कोणतं आहे, बटरफ्लाय. करेक्ट, फुलपाखरू. बटरफ्लायची सुरुवात बी पासून होते, BUTTERFLY म्हणजे पहिल्या गटामध्ये आपल्याला मिळालं बघा बी आणि ई. ठीक आहे, तुम्ही पेन्सिलला प्रश्नपत्रिकेत सुद्धा उत्तर लिहू शकता. बघा दुसऱ्या गटामध्ये काय, कुकुंबर, CUCUM. करेक्ट, म्हणजे CM. त्यानंतर ह्या गटामध्ये काय येतं बघा, अम्ब्रेला. U स्टार्ट होईल UMBRE, अम्ब्रेला म्हणजे UR. आणि स्क्वेरल म्हणजे खारुताई, SQUIRREL, स्क्वेरल. या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे, म्हणजे या ठिकाणी जे अक्षर मिळाले यस आणि आय मिळाले. आता आपण उत्तरामध्ये सुरुवात करूया. बघा बी, ज्या पर्यायाची सुरुवात बी ना आहे तो पर्याय आपलं उत्तर आहे. बघा ही सुरुवात बी ना आहे, इथं बी नाही, इथं बी नाही, इथं बी नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1च आपलं उत्तर आहे. आपला वेळ पण वाचतो असं जर तुम्ही ट्रिक वापरली तर. बघा कसं, BECM पण आहे, UR पण आहे आणि SI पण आहे. हे ऑप्शन नंबर 1. अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने उत्तरं निवडू शकतो. बघा पुढचा प्रश्न आहे पिग, बग, काहू आणि पायथॉन. द नेम ऑफ द ग्रुप इज इन्सेक्ट. सिलेक्ट द प्रॉपर वर्ड. आता यापैकी इन्सेक्ट कोणता आहे, तर बग हा इन्सेक्ट्स आहे, कीटक आहे, म्हणजे हे आपलं उत्तर आहे. बघा सिलेक्ट द प्रॉपर पिक्चर फ्रॉम द ऑप्शन्स फॉर द गिव्हन वर्ड. कस्टर्ड ॲपल कशाला म्हणतात, हा शब्द तुमचा पाठच असायला हवा. बघा कस्टर्ड ॲपल म्हणजेच सीताफळ. ऑप्शन नंबर 1. बघा चूज द वर्ड विच इज नॉट स्पेल्ड करेक्टली. म्हणजे या ठिकाणी 4 शब्द आहेत, त्यापैकी एक शब्द असा आहे की त्याची स्पेलिंग चुकीच्या पद्धतीने दिलेली आहे. या ठिकाणी आपले स्पेलिंग पाठ असायला हवं. बघा फ्लोअर बरोबर आहे, हेन HEN, पण चिकनची स्पेलिंग काय आहे, CHICKEN. करेक्ट, चिकनची स्पेलिंग आहे, म्हणजे स्पेलिंग मिस्टेक आहे, हे आपलं उत्तर आहे. जरी स्पेलिंग चुकीची आहे पण आपलं ते योग्य उत्तर आहे. फॉक्स ही स्पेलिंगसुद्धा बरोबर आहे. कारण या ठिकाणी आपल्याला नॉट स्पेल्ड करेक्टली असं सांगितलेलं आहे. आपण फक्त करेक्टली शब्द वाचला की आपली गडबड होऊ शकते. बघा आता पुढचा प्रश्न आहे म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर चिकन आहे, CHICKEN अशी स्पेलिंग असायला हवी, परंतु ती तशी नसल्यामुळं हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मग आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. क्वेश्चन नंबर 9.
इफ ग्रास ग्रीन देन मँगो, जर गवत हिरवे असते तर मँगोचा कलर या ठिकाणी निवडायचा आहे. बघा येलो, ब्राऊन, ग्रे आणि सिल्वर. तर येलो साहजिकच पिवळा रंग असतो आंब्याचा, म्हणजे येलो हे आपला आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 10, चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ पिक्चर अँड वर्ड फ्रॉम द गिव्हन पेअर्स. इनकरेक्ट म्हणजे चुकीची जोडी या ठिकाणी निवडायची आहे. करेक्ट जे नावं दिलेले आहेत त्यांचे. बघा कॉम्प्युटर, कॉम्प्युटर आहे करेक्ट. टेलिव्हिजन, टेलिव्हिजन टी व्ही म्हणतो आपण, टी व्हीचा शॉर्ट फॉर्म लॉंग फॉर्म टेलिव्हिजन होतो. आयर्न हे पण करेक्ट आहे. परंतु हे चित्र कशाचं आहे? करेक्ट रेल्वेचं चित्र आहे. रेल्वे. इथे काय दिले? लॉरी दिलेले, म्हणजे उत्तर चुकीचं आहे आणि तेच उत्तर आपल्याला निवडायला सांगितलेले. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे, ऑप्शन नंबर 4. 11 नंबरचं क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट पिक्चर फॉर द वर्ड बटरफ्लाय फ्रॉम द गिव्हन पिक्चर. म्हणजे बटरफ्लायचं चित्र कोणतंही निवडायचं आहे. चूज द करेक्ट वर्ड, त्याचा अर्थ होतो बटरफ्लायचं चित्र निवडायचं आहे. कोणतं आहे? करेक्ट, ऑप्शन नंबर 3. 12, चूज द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ज. अल्टरनेटिव्ज म्हणजे पर्याय, अतिशय योग्य पर्याय निवडायचा आहे या चित्रासाठी. हे चित्र कशाचं आहे? तर व्हायोलिन. करेक्ट. कारण बाकी स्विंग, झोपाळा, ड्रम म्हणजे ड्रम असतो, ट्रायंगल असतो. बघा कंप्लीट द फॉलोइंग, ही शब्द कंप्लीट करायचा आहे. बघा कॉलीफ्लॉवर, CAULI म्हणजे AI हे आपलं उत्तर आहे. बघा कोणत्या पर्यायामध्ये दिसतं AI? नाही. IAI नाही. AI, ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी कोरिलेटिंग वर्ड्स विथ द पिक्चर्स हा घटक पाहणार आहोत. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.